आपलं भारत देशामध्ये सगळ्यात आवडता खेळ म्हटलं तर क्रिकेटला मान्यता मिळते। आणि क्रिकेट जर म्हटलं तर एक जुनं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते कपिल देव। 1983 साली कपिल देव यांनी आपल्या भारतासाठी वर्ल्ड कप जिंकून दिला आणि ती शेवटची मॅच होती। अगदी डोळ्यासमोर जर चित्र आणलं तर कपिल देव यांचा दात दुखत होता, दाढ दुखत होती, तरी सुद्धा आपल्या देशासाठी, फक्त देशासाठी खेळणारा खेळाडू, एक प्रामाणिकपणा आणि जिद्दीने आपल्या देशाला जिंकून दिला तो वर्ल्ड कप। त्यांच्या जीवनामधले एक रहस्यमय असा प्रसंग पाहणार आहोत आपण की बांधवांनो, ज्यावेळी क्रिकेटचा सामना असतो मैदानावरती, त्या ठिकाणी ड्रेसिंग रूम असताना या ड्रेसिंग रूम मध्ये गुन्हेगारीचा ज्याला बादशाह म्हटलं जातं असा हा हैवान दाऊद इब्राहिम हा कपिल देव यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये गेला होता। हाच तो प्रसंग आपण ऐकणार आहोत। आपल्या भारत देशामध्ये अनेक संस्था आहेत सरकारी, या प्रत्येक संस्थेवर पोचलेला हा दाऊद कुठं खंडणी घेण्यासाठी तर कुठं लाच देण्यासाठी यांनी मागं पुढं पाहिलं नाही। अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले आणि हा पळून भारतातून घाबरून पाकिस्तानला गेला, असा हा चोर। आपल्या या प्रामाणिक खेळाडूनं म्हणजेच कपिल देव यांनी अगदी निधड्या छातीनं की आम्ही देशासाठी खेळतोय, तुझ्या पैशाची आम्हाला गरज नाही, आणि त्याला ड्रेसिंग रूम मधून गेट आउट म्हणून हाकलून काढलं होतं। काय आहे तो प्रसंग, तो पाहण्यासाठी नक्की हा व्हिडिओ आहे। प्रसंग घडला त्या ठिकाणी, दाऊदला हाकलून काढलं गेट आउट म्हणून, ते सांगितलं भारताचा पूर्व कॅप्टन आपला दिलीप वेंगसकर यांनी सांगितलं। तर बांधवांना 1986 मध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये स्वतः दाऊद इब्राहिम हा आला होता। मॅच होती भारत आणि पाकिस्तान। तर बांधवांना यांनी सट्टा लावला होता आणि या सट्ट्यानुसार मॅच भारतानं जिंकावी हा आतपर्यंत जाऊन पोचला, एवढा मोठा वशिला याचा होता। ज्या ठिकाणी क्रिकेटर आपले कपडे बदलतात, आराम करतात, त्या ठिकाणी तो आला आणि त्या ठिकाणी ऑफर दिली त्यांनी, प्रत्येक खेळाडूला एक कार देतो, परंतु आज भारत जिंकला पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं बघा प्रत्यक्षात। आणि हे सगळं सांगून ज्या ठिकाणी कपिल देव कपडे बदलत होते, म्हणजे ड्रेसिंग रूम होते, कपडे बदलून आराम करणार, त्याच ठिकाणी हा दाऊद इब्राहिम गेला आणि कपिल देव यांना सांगितलं की आज भारत जिंकला पाहिजे, तुम्हा सगळ्यांना एक एक गाडी देणार आहे मी। हे शब्द कानावरती पडताच कपिल देव यांच्या गेट आउट म्हणला आणि त्याला धक्का देऊन बाहेर हाकलून काढलं भाग दाऊद इब्राहिमला। कपिल देव त्या ठिकाणी म्हणाले की आम्ही देशासाठी खेळतो, पैशासाठी नाही, एवढा मोठा प्रामाणिकपणा। तर बांधवांनो, स्वतः कपिल देव यांनी सुद्धा सांगितलं की ज्या वेळेला ही व्यक्ती घुसली ड्रेसिंग रूम मध्ये आणि प्रत्येकाला सांगितले एक एक गाडी देतो, परंतु मला हा दाऊद इब्राहिम आहे हे माहीतच नव्हता, मला फक्त एकच डोक्यात राग आला। कपिल देव सांगतायत की हा गाडी देतो म्हणून सांगतोय भारताला जिंकावं, कारण आम्ही पैशासाठी खेळत नाही, आम्ही आमच्या मायभूमीसाठी खेळत आहोत। हा मला राग आला आणि त्या व्यक्तीला, तो दाऊद आहे का कुणी मी पाहिलं नाही, आणि त्याला धक्का देऊन गेट आउट म्हणला आधी आणि हाकलून काढला बाहेर। हे स्वतः कपिल देवांनी 1986 ला जी घटना घडली त्यामध्ये सुद्धा सांगितले बघा। तर बांधवांनो, 1986 ला जी मॅच होती भारत पाकिस्तान, म्हणजेच ऑस्ट्रेलिया कप फायनलची अगोदर, आणि दाऊद एवढाच चिडला बघा गेट आउट म्हणल्यानंतर की जाता जाता तो म्हणाला आता गाडी वगैरे काही देत नाही, असं म्हणून तो त्या ठिकाणी बाहेर निघून गेला। आणि त्यावेळेला बांधवांनो, कपिल देव यांना जे काही खेळाडू होते बाकीचे, त्यांनी सांगितलं की अरे हा डॉन दाऊद होता, पुढे मागा आपल्याला काहीतरी करील बाहेर। त्यावेळेला कपिल देव यांनी सांगितलं मी त्याला डॉन आहे म्हणून असंही ओळखलं नाही, तो कोण आहे त्याला मी हाकलून काढलं, काय फरक पडत नाही मला। आणि बांधवांना संपूर्ण जीवनामध्ये कधीही या दाऊदनी कपिल देव यांना त्रास दिला नाही बघा, कधीच नाही। असं आपलं हे की व्यक्तिमत्व, हुशार आणि प्रामाणिकपणा असणारे हे खेळाडू आहेत आपले। कपिल देव म्हटलं तर या डोळ्यापुढं चित्र उभं राहतं क्रिकेटचं। मुलाला जरी फोटो दाखवला आज तरी सांगतो ते हे कपिल देव आहेत, कारण बांधवांना जीवनामध्ये जगावं, कार्य करावं हे प्रामाणिकपणानं राहिलं ना, तर काळ कितीही वर्षाचा गेला तर त्या व्यक्तीचं जे केलेलं प्रामाणिकपणे कार्य हे कधी विसरत नाही बघा। तर दाऊदला सुद्धा घाबरलं नाही बांधवांना, हा खरा किस्सा आहे कपिल देव यांच्या जीवनामधला। तर या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचं आहे बांधवांनो, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, व्यावसायिक असू द्या,
सरकारी क्षेत्रात असू द्या, पोलीसमध्ये असू द्या, प्रामाणिकपणा कधीच सोडायचा नाही बघा. किती पैसा मिळू द्या, प्रामाणिकपणा सोडायचा नाही. कोणी लाच दिले घ्यायचे नाही. हे या गोष्टीतून एकच घ्यायचे आपल्याला. तर बांधवांनो, ही जर घटना आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.